तुम्ही सुद्धा ओंकारेश्वरचा प्लॅन करत आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उज्जैनवरून बस करून आम्ही निघाले ओंकारेश्वरसाठी. साधारण 4-5 तासांचा प्रवास करत आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोहोचले. त्यानंतर एक रूम बुक करून सर्व लगेज ठेवलं आणि दर्शनासाठी निघाले. ब्रिजवरून वॉक करत आम्ही पोहोचले ओंकारेश्वर मंदिरात. नर्मदा नदीच्या पवित्र प्रवाहात मांधाता पर्वतावर वसलेलं हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. विंध्य पर्वताच्या कठोर तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि ओंकार रूपात येथे प्रकट झाले. नर्मदेने वेढलेलं हे बेट ओम आकाराचं असल्यामुळे या स्थळाला ओंकारेश्वर असं नाव पडलं. 2 ते 2.5 तासामध्ये दर्शन झालं आणि मग आम्ही बोटीतून नर्मदा नदीमध्ये फिरले. त्यानंतर आम्ही गेले ते ममलेश्वर मंदिरात. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मिळून एक ज्योतिर्लिंग बनते असं म्हटलं जातं. तर असा होता आमचा हा भक्तिमय प्रवास. आणि मग आम्ही निघाले आमच्या परतीच्या प्रवासाला. तर मग कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.